वाघांना कॅनाईट डिस्टेम्पर विषाणूचा धोका निर्माण झाल्यामुळे नागपूर महाराजबाग प्राणी संग्रहालय अलर्टवर आहे। प्राणी संग्रहालयात 2 वाघ आहे, आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आणि मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये या विषाणूमुळे एका वाघिणीसह 5 बछड्यांचा मृत्यू झाला। त्या पार्श्वभूमीवर वाघांना जे आहे ते संरक्षित करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील महाराजबाग प्राणी संग्रहालय ऐतिहासिक प्राणी संग्रहालय आहे आणि या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच पिंजऱ्यांवर औषध जे आहे तेही फवारण्यात आलेलं आहे। एकूणच काळजी घेतली जात आहे की ज्या विषाणूमुळे मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये 5 वाघांचा मृत्यू झाला, तो धोका लक्षात घेता एकूणच सतर्क आहे, अलर्टवर आहे महाराजबाग प्राणी संग्रहालय। आपण बघू शकतो या ठिकाणी बघा, हे वाघ जे आहे ते या प्राणी संग्रहालयात बिबट आहे आणि त्यामुळे या विषाणूचा धोका निर्माण होऊ नये म्हणून ही काळजी जी आहे ती या ठिकाणी घेतली जात आहे। निर्जंतुकीकरण करण्यात आलेलं आहे आणि एकूणच सगळी, कारण की कॅनाईन विषाणूमुळे कान्हा व्याघ्र प्रकल्पात मृत्यू झाल्यानंतर देशभरात व्याघ्र संवर्धनात चिंता व्यक्त केली जात आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर नागपुरातील प्रसिद्ध महाराजबाग प्राणी संग्रहालय अलर्ट मोडवर आहेत। निर्जंतुकीकरण करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।